मिशन सक्सेसफुल. फ्रेंड्स, ते मिशन सक्सेसफुल नाही झाले. मिशनच नाही काही. सो म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलेलं की तुम्हाला मी एक व्हिडिओ घेऊन येईन. ते पण सरप्राईज आहे. परवा नाही, उद्या. सो फ्रेंड्स, आज आपण एक कार्ड बनवणार आहे. बड्डे नाही आहे कोणाचा. ओके, सो तुम्हाला एक नोट वाचून दाखवते. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला एक हिंट मिळेल. सो हे जे तुम्ही बघता ते दिस इज माय डायरी. माय फेवरेट डायरी एव्हर. म्हणजे डेली रुटीनची डायरी आहे. ओके, थांबा मला दाखवते. ओके, फक्त हे बघू शकता. बाकीचं थोडं सिक्रेट आहे, पर्सनल. सो लेट मी जस्ट शो यू. ओके, सो फ्रेंड्स, मी तुम्हाला ती नोट वाचून दाखवते. वेट अ मिनिट, आय एम जस्ट लिटल बिट कन्फ्यूज. हां, हे बघा. सो हे जे लिहिलं आहे तुम्हाला नीट दिसत नसणार आणि मी थोडं कर्सिव्हमध्ये पण लिहिलं आहे. तर मे बी मी इथे लिहून दाखवते. म्हणजे मी इथे या स्क्रीनवर दिसतंय मला, इथे लिहिलं आहे मी. ओके, सो इथे लिहिलं आहे अ चेंजेस. सो मी मेन गोष्टच पहिली घालवली. ते होतं बेबी. अ बेबी चेंजेस. थांबा, मला उलटं तर वाचता येत नाही आहे. अ बेबी चेंजेस एव्हरीथिंग, बट यू आर गोइंग टू बी अन अमेझिंग पॅरेंट. पॅरेंट एका पॅरेंटचं मला कळत नाही येतं. हां, पॅरेंट्स. सो थांबा, आता ह्याच्यावरून मला हिंट मिळाली असेल की लाईक टाईप ऑफ बेबी शॉवर आहे. गॅस वॉट, हेच उद्याचं सरप्राईज आहे. सो आज आपण एक बेबी शॉवर कार्ड बनवणार. पण कोणाचं बेबी शॉवर, काय बेबी शॉवर, कशाला बेबी शॉवर, ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये कळेल. सो पहिला आपण आपलं जो मिशन आहे ते कम्प्लीट करू. त्याचं बोलत होती, पण ते अनसक्सेसफुल झालं. यार, मला काल तो व्हिडिओ बनवायचा होता, पण मी बोललं जाऊ दे, उद्या बनवू. मला एक तर खूप कंटाळा येतो अशा गोष्टी करण्यात, पण काय करावं, व्ह्यूजसाठी लागणारच. अरे, मी ऐकले की तुम्ही फक्त व्हिडिओज बघतात, सबस्क्राईब नाही करत. अरे सबस्क्राईब करा, मी एवढी मेहनत कर. चला स्टार्ट करू. ओके, सो फर्स्ट आपल्याला एक एक्सरसाइज पेपर लागणार. त्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं. आता आपल्याला लागणार अजून एक पेपर. थांबा, माझ्याकडे कलर पेपर होता. हा एक एवढीसा पेपर आहे. थोडा हे तो पण जाऊ दे. आता आपल्याला एक एलिफंट काढायचा आहे. मला लिटरली एलिफंट नाही काढता येत. मला यूट्यूबवरून शिकायला लागेल पहिला. ओके, सो मी तुम्हाला शिकवेन एलिफंट कसा काढायचा. फर्स्ट ते असं. ओके, असं गणपतीसारखं काढायचं. यार, मी एलिफंट काढले तर का कुत्रं काढलंय मला काही कळत नाही. फिश दिसतोय हा. सो लिटरली ॲज अ आर्टिस्ट आय डोंट नो हाऊ टू ड्रॉ एलिफंट. सो फ्रेंड्स, हे मी शिकून येते एलिफंट कसा काढायचा. तर काय तुम्हाला येतो तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. अच्छा ठीक आहे, आपण दुसरे काढू. थांबा, आता ते एक बॉयचं बेबी शॉवर आहे. मला कळत नाही मी काय काढू, कारण की माझ्या डोक्यात पहिला एलिफंट होता. थांबा, मी एलिफंट शिकून येते, कारण की हेच ऑप्शन आहे. मला काहीच मला एलिफंट नाही काढता येत. का हा एलिफंट दिसतोय, मला तर कुत्रा दिसतोय. सो फ्रेंड्स, लेट मी जस्ट लर्न हाऊ टू ड्रॉ एलिफंट.
तुम्ही पण लहान करून घ्या. ओके. सो फ्रेंड्स, हे बघा माझा हे बघते मी जे बघितलेलं तेच मी काढलंय. माझा एलिफंट कसा तरी दिसतोय. मला एलिफंट वाटतच नाही आहे. सो थोडे चेंजेस आपण करू याच्यात. ओके, लेट मी टर्न माय कॅमेरा. ओके फ्रेंड, सो आता थोडी शेडिंग लागणार. तुम्हाला जर काही शेडिंग नाही, माझे व्हिडिओज नाही बघत तुम्ही. मी जास्तच टीचर बनले. नाही का मी महाराष्ट्र दिवसाला ते शेडिंगचं केलेलं, आठवतं तुम्हाला? शेडिंगचंच केलेलं का मी? आठवत नाही मला आत्ता. थांबा, केलेलं का मी? विसरली. स्वतःच कॉन्टेंट मी विसरली. व्हॉट? ओके, सो थांबा, मला आठवू दे पहिलं. फ्रेंड्स, आत्ता मला आठवलं की मी केलेलं शेडिंग. सो ह्याच्यासाठी आपल्याला ऑइल पेस्टल्स लागणार. तर मी ऑइल पेस्टल्स घेऊन येते. नाही नको, मी माझ्या पाय खूप दुखतात आहे. लेझी सगळे आर्टिस्ट लेझीच असतात खरं तर. त्याच्यासाठी थोडी कलाकारी लागते. यार तुमच्याकडे क्रेयॉन्स आहे तर क्रेयॉन्स यूज करा. आय एम सो लेझी. यार माझे पाय खूप दुखतात आहे. तर मी सगळे ब्लूचे शेड्स घेतलेत. पहिला आहे स्काय ब्लू, त्याच्यानंतर टर्कवाईज ब्लू, मॅराईन ब्लू आणि मग नॅपोलियन ब्लू. फ्रेंड, मी जेव्हा सांगत होती काल नाही का मी हिंदीमध्ये एक व्हिडिओ केलेला. अरे काय कच्चा हिंदी होता. हिंदी कोणाला कळणार पण नाही अजून. फ्रेंड्स, तुम्हाला काय कळालं तो प्लीज टेल मी. टेल. ओके फ्रेंड्स, तर मी सारखं हेच नाही ड्रॉ करणार. मला ट्रेस करून करणार. यू नो युअर अनॅज व्हेरी इंटेलिजंट. सो मी तुम्हाला दाखवते. पहिले चेंजेस करते मी. सो फ्रेंड्स, मी हिम्मतीने हे कलर घेऊन आले. मी अशी चालत होती. अशी चालत होती म्हणून मी हिम्मतीने घेऊन आली आहे. त्याच्यासाठी एक लाईक व्हायला पाहिजे गाईस. फ्रेंड, सो या माझे फुटलेले कलर्स. त्यातलं आपल्याला ब्लू पाहिजे आणि एक व्हाईट पण पाहिजे. आणि चला करू. सो फ्रेंड्स, आता आपल्याला पहिला एक व्हाईट फूट पाहिजे. यार मला एक तर नीट शेडिंग नाही आहे, पण मी ट्राय करते. नाही येतं म्हणजे माहिती नाही काय नाही. ओके फ्रेंड्स, सो हा डार्क ब्लू ना खूपच डार्क आहे म्हणून लाईक टाईप ऑफ मी ह्याला थोडं म्हणून मी व्हाईट केलं पूर्ण. आणि आपला स्काय ब्लू पण थोडा डार्क आहे, थोडासाच डार्क आहे. आता आपण ह्याला नीट शेडिंग करणार. फ्रेंड्स, दिस इज कॉल्ड शेडिंग. थोडं बाहेर गेलंय माझं माहिती आहे, मग पण आपण आता ह्याला कटच करणार आहे. मग काय उपयोग होतो. सो फ्रेंड्स, हे बघा असं आपलं शेडिंगचा एलिफंट डन. आता आपल्याला सीझर पाहिजे आणि फेविकॉल पण पाहिजे. आणि अजून एक गोष्ट पाहिजे जी मे बी नेसेसरी नाही आहे, पण लाईक जर काय तुमच्याकडे एक दोरा नाही काय बोलतात थ्रेड आहे ना, तर ते यूज करू शकता. नाही तर इलेस्टिक थ्रेड असतं ना ब्रेसलेट्स बनवण्यासाठी, ते पण यूज करू शकतात.
माझ्याकडे आहे, कारण की मी ब्रेसलेट तसंही सेल करते, तर इट्स इझी फॉर मी. आणि जर काय तुम्हाला पाहिजे, एक लाईक बनतो फ्रेंड्स. तुमच्या घरी येऊन मी पहिलं देईन तुम्हाला. ॲड्रेस नाही सांगू शकत तुम्ही, कमेंटचं दे. तसंही तुम्ही अटेंडन्स, आता आम्ही अटेंडन्स लावते की कोण कोण कुठे राहतं, म्हणजे कुठे पूर्ण ॲड्रेस नाही सांगायचा, सिटी सांगा. ऑफकोर्स यू नो आय लिव्ह इन पुणे, मी पुण्यामध्ये राहते. ओके, आता आपण ह्याला कट करणार. पुणेकर अटेंडन्स लावा, ह्याला कट करणार. किती क्यूट एलिफंट आहे. 50 रुपये गाईड ओव्हर ॲक्टिंग. यार मला ह्याला ना खायचं आहे. इट्स सो क्यूट. मी पहिल्यांदा असं एलिफंट काढलाय. अँड ॲज यू नो मी परत असं नाही काढणार, म्हणून मी याला ट्रेस करणार. यार थोडं हार्ड आहे कापण्यात. मी कापते आणि मग तुम्हाला दाखवते. सो फ्रेंड्स, माझे 2 एलिफंट तर झाले. अरे यार तुम्हाला खूपच मेहनत करायला लागते आणि मला टोटल 4 बनवायचे. 4 बनवायचे. ते अरे खूपच अवघड आहे. हात दुखायला लागले. एक तर एवढीशी छोटीशी सीझर यूज करते. मी लहान आहे म्हणून मी एवढीशी सीझर यूज करते, कारण की ही डिटेलिंगवाली सीझर आहे. मोठेवाल्या पण मी यूज करते. आता माझी हिंदी पण चांगली होती, आता माझी मराठी पण चांगली झाली. मी ही डिटेलिंगवाली सीझर यूज करते. ते जे छोटे असतात ना त्याला कट करायला. मला 2 अजून बनवायला लागेल. दॅट वेट. सो फ्रेंड्स, आफ्टर माय बडबड अँड मेहनत, हे बघा मी 4 एलिफंट्स तर बनवलेत. छोटे मोठे झालेत, पण मी बोललं जाऊ दे, साईजवरून काय फॅमिली तरी झाली एलिफंटची. सो फॅमिली नाही, टाईप ऑफ. ओके, सो हे बघा हे 4 आपले एलिफंट्स तर झालेत. अजून नाही बनवायचे आपल्याला. आता फक्त काय बोलतात ते असतं ना, ते काहीतरी स्प्रिंग नाही का, असं करतात ते बनवणार आहे, ते पण ब्लूमध्ये. सो फ्रेंड्स, आता मी सगळंच एकदम दाखवणार आहे. ओके, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, मी पॉज करून करते. सो फ्रेंड्स, आपण ते बनवले, हे बनवले आणि आता आपण हे स्टिक करणार. आपला पेपर आहे आणि त्याचं स्टिक करणार. ओके, सो ह्याच्यासाठी मी फेविकॉल नाही यूज करणार, ह्याच्यासाठी मी डबल साइडेड टेप यूज करणार. चला यूज करू. इफ यू डोंट हॅव डबल साइडेड टेप, तुम्ही लाईक फेविकॉल पण घेऊ शकता. मी ना फोर्स नाही करत आहे, पण थोडं लाईक टाईप ऑफ 3D दिसायला मी डबल साइडेड टेप यूज करते. तुमच्याकडे जर काही वेगळी कोणती टेप असेल तर ती पण यूज करू शकता. सो आता आपण असे पीस लावणार आणि मग त्याला स्टिक करणार. सो फ्रेंड्स, खूप मेहनत नंतर हे बघा आपलं असं असे एलिफंट्स आहेत. आणि ना हे बघा
अशा एलिफंट्स लटकवले तर नाही का मी बोललेले असं काहीतरी आहे. आणि इथे लिहिलं आहे युअर वेलकम लिटल वन. आणि इथे एक मेसेज लिहिला आहे. हो आता तुम्ही नाही वाचत आहे, उलट आहे ना म्हणून. अ बेबी चेंजेस एव्हरीथिंग बट यू आर गोइंग टू बी अमेझिंग पॅरेंट अँड अमेझिंग. हा लिहिलं आहे सर. सो मी याला फेविकॉल लावलेलं आहे आणि हे ड्राय होते. बाकीचं मेसेज मी उद्या लिहिणार आणि आजच्या व्हिडिओला बास. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय. अँड उद्या एक नवीन ब्लॉग येणार आहे तर स्टे ट्यून. बाय बाय.